नमस्कार, मानवीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सध्या नवरात्रीचे दिवस चालू आहेत, बरेच उपवासाचे पदार्थ आपण घरामध्ये बनवतोय आणि तेवढे व्हिडिओज सुद्धा आपले अपलोड होत आहेत। त्यातलाच एक माझा शॉर्ट्स व्हायरल झालाय, तो म्हणजे साबुदाण्याचं थालीपीठ। आणि त्या व्हिडिओला घेऊन काही प्रश्न पण आहेत लोकांचे, तर ते प्रश्न सोडवण्यासाठी मी आज इथं तोच शॉर्ट्सचा मोठा व्हिडिओ बनवते। तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायला विसरू नका। आपण स्टेप बाय स्टेप सगळं दाखवणार आहे व्यवस्थित। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आता सुरुवातीला आपण गॅसवरती साबुदाणा भाजून घेणार आहे। त्यासाठी कढई ठेवूया गॅसवरती। आता इथं पाऊण वाटी मी साबुदाणा घेतलाय, तो कढईमध्ये टाकूया। गॅसची फ्लेम कमी करायची, मंद गॅसवरती ना अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला हा साबुदाणा परतून घ्यायचा आहे। डाग वगैरे असं काही याला पडू द्यायचं नाही, अगदी हलकासा कुरकुरीत झाला पाहिजे। आणि तो थोडा हलकासा कुरकुरीत झाला ना की मग मिक्सरमधून पण चांगलं पीठ निघतं, म्हणून याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करूया। साईडला आपण एका भांड्यामध्ये ओतून ठेवूया, प्लेटमध्ये, म्हणजे तो लवकर गार होईल आणि आपल्याला वापरायला पटकन येईल। तोपर्यंत आपण इकडे वाटण करून घेऊ। तर थालीपीठासाठी हिरवी मिरची लागेल। आता हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। मी 4 मिरच्या टाकलेल्या आहेत। जास्त तिखट खात असाल तर एखादी वाढवा, किंवा लहान मुलं वगैरे खाणार असतील किंवा तुम्ही खात नसाल तर कमी करा। आता थोडंसं मीठ टाकलंय मी आणि अर्धा चमचा जिरे, हे चांगलं बारीक वाटून घ्यायचे। जर तुम्ही जिरे खात नसाल तर जिरा टाकू नका। बऱ्याच लोकांच्या मला कमेंट पण आलेल्या आहेत की उपवासाला जिरं चालतं का। आम्ही प्रत्येक उपवासाच्या वस्तूमध्ये जिरे टाकतो आणि आमच्याकडे चालतो, पण तुमच्याकडे जर चालत नसेल तर तुम्ही जिरा नाही टाकला तरी सुद्धा चालेल। आता हे वाटण छान असं बारीक झालंय, हे आपण एका साईडला प्लेटमध्ये काढून घेऊया। मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता, पण मिरचीने थोडीशी चव छान येते ना, म्हणून मी मिरचीचा वापर केला इथं। वाटण आपलं करून झालेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साबुदाणा बारीक करायचा आहे। साबुदाणा थंड झालेला आहे पूर्णपणे, तो मिक्सरच्या भांड्यात टाकू। त्याच्याबरोबर मी इथं भगर पण वापरले, तर अगदी अर्धी वाटी एवढी मी भगर घेतली। भगर पण त्यामध्ये टाकू आणि हे चांगलं बारीक असं पीठ दळून घ्यायचं आहे। पीठ आपलं दळून झालंय, एका परातीमध्ये काढून घेऊया। आता मी इथं उकडलेले बटाटे घेतले 2, ते आपण खिसून या पिठामध्ये टाकूया। म्हणजे बऱ्याच लोकांचे मला प्रश्न होते की हे पीठ व्यवस्थित बसलं जात नाही किंवा व्यवस्थित थालीपीठ होत नाही, तर आपण इथं उकडलेल्या बटाट्याचा वापर करतोय। बटाट्यामुळे ते चांगलं बाइंडिंग बसतं त्याचं, आणि मग आपल्याला पराठा व्यवस्थित बनवता येतो। आता उकडलेले बटाटे इथं किसून झालेले, त्यामध्ये आपण ही वाटलेली मिरची टाकूया। अगदी थोडंसं मीठ अगोदर टाकलेलं होतं मिरचीमध्ये, आता इथं मी सेंधव मीठ टाकते अर्धा चमचा। आता एक वाटी मी पाणी पण घेतले, लागेल तसं आपण पाणीसुद्धा यात थोडंसं टाकायचं आहे। पाण्याची गरज लागतेच या पिठाला बरं का, फक्त काही ते बटाट्यामध्ये हे पीठ मळलं जात नाही। आता हे पीठ मळताना इथे काळजी घ्यायची की हे पीठ मळताना व्यवस्थित ना बटाटा आणि ते पीठ एकजीव झालं पाहिजे। साबुदाणा पराठा न होण्याचे हेच कारण असते की आपण ते पीठ व्यवस्थित मळत नाही, किंवा ते पिठाला आपण कसं दाटसर किंवा मऊसूत बनवू शकतो हे आपल्याला लवकर कळत नाही। प्रत्येकाचाच हा प्रॉब्लेम आहे, कारण माझ्या बाबतीत सुद्धा सुरुवातीला असंच झालेलं होतं। आता आपण मी म्हणलं ना थोडंसं पाणी टाकावंच लागेल, तर मी 1 वाटी घेतलेलं पाणी होतं ते पूर्ण वाटी इथं टाकले। आता बघा मऊसर गोळा झालाय, याला झाकून आपण एक 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे। गॅसवरती तवा ठेवून देऊया तोपर्यंत। आता हे बघा पीठ अगदी जवळजवळ 20 मिनिटं झाले असतील मी झाकून ठेवलेलं होतं, कारण या पिठाला भिजायला थोडासा वेळ लागतो। जसं पीठ भिजत जातं ना तसं तो गोळा मऊसूत होत जातो आणि मग आपल्याला तो पराठा बनवायला सोपा पडतो। आता बघा तुम्ही, मी हाताने गोळा बनवते तर किती इझी जातोय तो गोळा आणि किती मऊसूत होते, अगदी गव्हाच्या पिठाचा झाल्यासारखा। हे पराठे मी बटर पेपरवरती लाटून घेते। डायरेक्ट तुम्ही पळपुटावर सुद्धा लाटू शकता, पण आता तुम्हाला ते दाखवायचंच आहे मला, म्हणून मी बटर पेपरवर दाखवते। कधी कधी पळपुटावर लाटलं जात नाही सुरुवातीला, आणि काय होतं की चिटकलं जातं। पण तिथं तुम्ही हेच साबुदाण्याचं पीठ आहे ते थोडंसं साईडला काढून घ्यायचं आणि त्याच पिठामध्ये लाटायचं। आता हे व्यवस्थित असं लाटून झाले बघा, कुठे सुद्धा चिरलेलं नाही, काही नाही। हेच कारण असतं की पीठ व्यवस्थित भिजायला वेळ द्या, तुमचा कुठेही पराठा फाटणार नाही किंवा तुटणार नाही, काहीच होणार नाही। मला वाटतं तुमच्या कमेंटच्या सगळे उत्तरं इथं तुम्हाला भेटली असतील। आता याला आपण मंद गॅसवरती तव्यावरती ना दोन्ही बाजूनी चांगलं शेकून घ्यायचं आहे। सुरुवातीचा कधी कधी चिटकला जातो बरं का, पण हरकत नाही, नेक्स्ट टाइम मात्र बिलकुल चिटकत नाही। आता इथं अजून एक तुम्हाला मला सांगायचं होतं, बऱ्याच लोकांच्या कमेंट मला येतात की ताई तुम्ही तवा कुठला वापरता, तर मी हा लोखंडाचा तवा वापरते। लोखंडाच्या तव्यामध्ये जेवण बनवलेलं चांगलं असतं आणि ते आपल्या शरीराला पण
म्हणजे तितकंच फायदेशीर असतं. त्यामुळं मी लोखंडाचा तवा वापरते. तुम्हाला हा लोखंडाचा तवा कुठेही शेजारच्या भांड्याच्या दुकानामध्ये वगैरे सहज मिळून जाईल. तर अशा प्रकारे आपण दोन्ही साईडनी थालीपीठं व्यवस्थित थोडंसं तेल टाकून ना भाजून घ्यायचे. याला जास्त तेलाची सुद्धा गरज लागत नाही बरं का. अगदी हलकंसं तेल पुसून आपण सुंदर असे इथं थालीपीठं बनवलेत. बघा किती सुंदर. कारण दररोज तुम्हाला खायला कंटाळा येतो ना, तर हे असे थालीपीठं बनवून खा. बिलकुल चिटकत नाही किंवा कुठं फाटत नाही. तुम्ही बघताय मी सहज तुम्हाला हाताने त्याला दुमडून सुद्धा दाखवलंय. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत नमस्कार.